हे बघा, हे यांची मस्ती. इतके दिवस पाऊस पडला होता ना, त्याचं पाणी स्विमिंग पूलमध्ये साचलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे पोरं एवढी मस्ती करताय ना. रोजचं यांचं चालू आहे, सकाळ संध्याकाळ यांची मजाच मजा आहे. सो हॅलो गाई, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. काय तुला जायचं? नको बाबा, नको नको नको, तुझी आजी ओरडेल. श्रीला स्कूलला सोडवायला चालली आहे, त्याच्या व्हॅनची वाट बघते. व्हॅन अजून आली नाही. तुझी व्हॅन सकाळी सकाळी कामं लागतात. टिफिन पकडा, बॅग पकडा आणि अजून ही कुत्रीला पण सांभाळा. मी पकडते. थांब ना, हात बंदून. आणि त्याच्यामध्ये व्हॅनचा पत्ता नाही अजून. माझा अवतार तर झोपेतून उठल्यासारखा सगळा झालाय. झोपेतूनच उठले मी असं पण. तुम्ही म्हणत असेल मी काहीतरी वेगळी दिसते, बरोबर ना? कारण मी ही टिकली ना, मी जरा मोठी लावलेली आहे. माझी रेग्युलर टिकली संपली आहे, तर मग मी ही टिकली लावली आहे. आणि आता वाजले आहेत सकाळचे 10. मुलं पण गेले स्कूलला, हे पण गेले ऑफिसला. आता टिफिन वगैरे बनवून मी बसले जरा रिलॅक्समध्ये. म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया. आणि हे बोलताना ना मला एकच प्रॉब्लेम होतो, इकडे कॅमेराकडे बघावा का इकडे बघावा. कारण की त्या मोबाईलमध्ये बघायची सवय, ते कॅमेराकडे इकडे मग काही दिसत नाही. काही कन्फ्यूज होतं, मला काही समजत नाही नेमकं कुठे बघावं. जाऊ दे, तुम्ही समजून घ्या. तर मी आता जरा बनवत होती डेझर्ट, गोड काहीतरी. गोड बनवण्याचं कारण असं आहे की गोड तर सगळ्यांनाच आवडतं. आपण मोस्टली जेवण वगैरे झालं की आपल्याला गोड खायला लागतं. मला तर लागतंच बाबा गोड खायला. तर ना काय झालं, माझे जेव्हा सासू वारले होते ना, म्हणजे जेव्हा मोस्टली कोणीतरी वारतं वगैरे, तेव्हा आपण त्याच्या आवडीचा पदार्थ आपण 1 वर्षभर वगैरे सोडतो. तर जेव्हा माझे सासूबाई वारल्या होत्यात ना, तेव्हा माझ्या मिस्टरांनी गोड सोडलं होतं. काहीच कुठलाच गोड पदार्थ ते खात नाही. जो त्यांच्या तोंडाला जो गोड पदार्थ लागतो ना, तो ते काहीही खात नाही. तर मला असं वाटलं त्यांनी वर्षभर सोडला असेल, पण ते बोलले नाही, मी कायमचं सोडलं आहे. तरी मी त्यांना बोललेली की असं करू नका, थोडं तरी गोड तुम्ही खा. वाटलं असं तुम्ही आईंच्या आवडीचे 4-5 पदार्थ सोडा, जे त्यांना गोड आवडायचे ते सोडून द्या, बाकीचं खा. तर ते ऐकतच नाहीये. ते बोलले नाही, मी कायमस्वरूपी गोड खाणार नाहीये. तर मी म्हटलं किती माणूस जरी कसाही असला, म्हणजे त्याला थोडंफार तरी गोड खाऊ वाटतंच ना. मग आणि हे तर मला बोललेत की मला कुठलेच साखरेचे पदार्थ देऊ नको. आणि ह्यांना गोड पदार्थ तर एवढे आवडायचे. पुरणपोळी तर यांची फेवरेट, गाजरचा हलवा फेवरेट. आणि आता ते काहीच खात नाहीये ना, मग ते बघूनच कसं तरी वाटतं. आणि मग मी म्हटलं जाऊ दे, एखादं काहीतरी छोटंसं आपण बनवून बघूया, ट्राय करून बघूया रेसिपी, जेणेकरून जी फक्त फ्रूट वगैरे असे जे नॅचरल फ्रूट वगैरे असतात ते खातात. फक्त जे साखरेचे पदार्थ असतात ते खात नाही. म्हणून म्हटलं आता त्यांच्यासाठी एक डेझर्ट बनवते, जेणेकरून त्यांना जरा आवडेल की नाही बघूया म्हटलं. मग आता मी ते बनवते, बघूया ते आपण कसं बनवते मी. तर ते बनवण्यासाठी ना मी इथे हे डार्क चॉकलेट घेतलंय. कारण हे मला काय बोलले, यांचं डाएट पण चालू आहे. तर ते मला बोलले असं गोड बनव ज्याच्याने मला प्रोटीन पण भेटेल आणि माझं डाएट पण कंटिन्यू राहील. मग त्यासाठी ना हे अजिबात, तुम्ही आता बोलत असणार की त्यांना गोड तर खायचं नाही, मग चॉकलेट तर गोड आहे. तर पण हे डार्क चॉकलेट आहे, याच्यामध्ये काही शुगर वगैरे नाही आहे. हे तुम्ही खाऊन बघणार ना, खूप असं कडू वगैरे लागतं. त्याच्यामुळे हे डार्क चॉकलेट घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डार्क चॉकलेट टाकले. आणि इथे मी खजूर घेतले, जेणेकरून थोडासा असा गोडवा येईल ना, त्याच्यामुळे हे खजूर जरा भिजवलेले होते. याच्यातल्या बिया काढून हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. एक खजूर टाकले. त्याच्यानंतर इथे मी घेतले पनीर पण टाकायचं याच्यामध्ये. मेन याच्यामध्ये जे बनणार आहे ना रेसिपी, ही पनीरनेच बनणार आहे. त्याच्यामुळे ना हे पनीर इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर याच्यात जाणार आहे कोको पावडर मी म्हणजे माझ्या अंदाजानुसार टाकली. आणि नंतर टाकायचं आहे ते दूध. त्यानंतर हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे, स्मूथ पेस्ट बनवायची याची. हे बघा, ही अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ना ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे.
हे थोडी क्रंची बनण्यासाठी मी याच्यामध्ये ना चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट टाकते. हलवून घ्यायचं याला. टॅप करायचंय आणि वरून थोडीशी अशी कोको पावडर मिक्स करायची. आणि आता हे असं झालंय. आता ह्याला फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचंय 8-10 तास. आता फ्रीजरमध्ये ठेवून देते. तर फ्रीजरमध्ये ठेवलंय 8-10 तास. त्याला तसंच राहू द्यायचंय. त्यांना म्हणजे त्यांना गोड पण खाता येईल आणि त्यांचं डाएट पण राहील असं हे करून मी ती रेसिपी बनवली आहे. ही रेसिपी मी यूट्यूबला बघितली होती, यूट्यूबमधली थोडीशी, आणि त्याच्यामध्ये काही काही माझं इन्ग्रेडियंट्स ॲड करून असं थोडं काहीतरी मी ती मिक्स बनवायचा प्रयत्न करते. तर बघू ती कशी होते, आता सक्सेस होते की नाही. माझा नवरा ना जेव्हा टेस्ट करेल तेव्हा करेल, पण मलाच घाई होते खूप. आता तर 3 तास झालेत. 3 तासानंतर मी बघते झाली आहे का म्हणून. बघू. हा फ्रीजरमध्ये ठेवली होती ना, तर सेट झाली आहे बऱ्यापैकी. इतके भारी झाले ना. फक्त आहे ना मी खजूर टाकले होते ना याच्यात, त्याच्यामुळे थोडा गोडवा कमी आहे. पण आहे ना, तुम्हाला जर तुम्ही गोड खात असणार ना, त्याच्यामध्ये तुम्ही साखर, मध काही पण ऍड करू शकता. खरंच खूप भारी होते. नुसती मी बोलते म्हणून नाही, तुम्ही स्वतः ट्राय. त्यानंतर मी इथे संध्याकाळी सँडीला घेऊन खाली आले होते. तर हे पोरं बघा कशी मस्ती करतायत पाण्यामध्ये. हो करा करा मस्ती घरी आल्यावर पप्पाला प्रूफ दाखवते. सँडीची मस्ती चालली आहे. बॉलसाठी श्रीवर भुकते ती. तिला बॉल पाहिजे खेळायला. सँडी एवढी काय चिडते. बॉल खेळायचा आहे तिला. दे एकदा बॉल, दे एकदा बघून काय करते. दे ना एकदा दे ना. अरे तिकडे इथे फेकणार आहे. अरे कुठे गेला बॉल. काढ बरं. कशी बॉल साठी हे करते. बॉल पाहिजे तिला. अरे एकदा खाली गेला परत. काढ बॉल काढ ना. तेव्हा ती बघते. तू काढ बघते कशी. पकडला बॉल सोड सँडी. सँडी बॉल सोड बॉल लवकर. फटके दिला. बॉल सोड. निहूने काय आणलं. आय लव्ह यू. ओयो बालू काय आय लव्ह यू चा बलून आणला. मला दे ना. थँक्यू. आय लव्ह यू. कसं करते आय लव्ह यू दाखव. असं करते. असं करते निहू.
आय लव्ह यू. नेवीची आजी आली नेवला भाता बनवायला. आजीला घेतला आपण आज. नेहू भाता खाऊन घे. नंतर इथे माझे पोरं मूवी बघताय प्रोजेक्टर लावून, कारण माझ्या टी व्हीचा साऊंड गेलेला आहे, स्पीकर खराब झालेला आहे, त्यामुळे ते आता प्रोजेक्टरवर बघतायत. एवढे हुशार पोरं आहेत माझे. तर असा हा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.